त्यांना तोंडावर लोकांनी आपटलं. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, त्याच दिवसापासून तुमचं हिंदुत्व गेलं आणि तुम्ही नकली झालात, असली नाही, नकली. आणि म्हणून या निवडणुकीत देखील आणि काही लोक म्हणायचे की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं शिवसेना ठाण्यापुरती नाही, चांदा ते बांधापर्यंत शिवसेना पसरली, घराघरात धनुष्यबाण गेला. बाळासाहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे विचार पोहोचले. हे प्रेम आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. का जळता माझ्यावर एवढं? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, का पोटदुखी, का पोटसूळ, का जळजळ, का मळमळ, का एवढं? का द्वेष, का मत्सर? उठता बसता झोपता उठता स्वप्नात पण एकनाथ शिंदे, स्वप्नात पण मला शिवाय देत असतील, टीव्हीवर पण देतात, जाहीर सभेत पण देतात, सगळीकडे. पण मी त्याची चिंता करत नाही. जोपर्यंत हे सगळे तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही, मला कशाची चिंता नाही. मी गावी गेलो तरी यांच्या पोटात दुखतंय, हे डिस्टर्ब होतात. दिल्लीला गेलो तरी पोटात दुखतंय. अरे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आला आहे. मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे, महिना कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं. आणि त्यातूनच लाडकी बहीण जन्माला आली, लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी योजनेमध्ये खोडा घातला. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना असा जोडा दाखवला 232 नंबरचा आणि दिलं पाठवून घरी. अरे काय भाषा होती तुमची, याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. 5 स्टार हॉटेल बुक केली होती सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीचं, पण माझ्या लाडक्या बहीण भावाने त्यांचं सगळं बुकिंग रद्द केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. ही ताकद तुमच्यामध्ये आहे.